एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्यांनी फुनगी लावून दिली असणार आहे आमच्या मागं. हो, नाटक त्याचं आहे ना. त्यांनी फुनगी लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले काका त्याला दी सुटूक न लावून जरांगेच्या मागं. नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि अवघ्या 4 दिवसामध्ये ते संपवलं. पण यावेळी त्यांनी उपोषण सोडताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप सुद्धा केलेत. उद्धव ठाकरे यांनीच आपल्या नेत्याला सांगून माझ्या मागे पोलिसाचं प्रकरण लावून दिलं असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरेवर केलेले हे आरोप महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीचे आणखी एक उदाहरण तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरेवर आरोप केले, मात्र त्याच्या मागे शरद पवारांचा हात असावा का? त्यांनीच उद्धव ठाकरे मागे जरांगे पाटलांना सोडलं तर नसावं ना, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत दुहीचे नवनवीन प्रकरणे दररोज बाहेर येत आहेत. अशातच आता शरद पवार यांनीच जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेवर टीका करण्यास सांगितले असल्यास आश्चर्य वाटू नये. मनोज जरांगे पाटील आता महायुती सरकार बरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा प्रश्न विचारत आहेत की त्यांनीही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळण्याबाबतची आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी. शिवाय महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या काळात आरक्षणाविषयी केवळ आश्वासन देऊन फसवणूक केली असंही जरांगे पाटील म्हणाले होते. त्यामुळेच आता सगळ्या परिस्थितीत आपल्यावरचे लक्ष वळवण्यासाठी शरद पवार आता जरांगे पाटलाच्या आडून उद्धव ठाकरे यांना लक्ष करत आहेत, जेणेकरून शरद पवारावर या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याची वेळ येऊ नये. नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधान परिषद निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकमेकाविरोधातली वक्तव्य जर आपण पाहिली तर यातून एक स्पष्ट होत चाललेलं आहे की दाखवण्यापुरती एकत्र असलेली महाविकास आघाडी ही पूर्णपणे आतून पोखरली गेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाही विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज झाली होती. विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभे करून सगळी रसद पुरवून काँग्रेसने याचा वाचपा सुद्धा काढला आणि चंद्रहार पाटलाचा पराभव झाला. विधान परिषदेतही उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याने आघाडीचे गणित चुकले आणि जयंत पाटलाचा पराभव झाला. याबद्दलची नाराजी शरद पवार यांनी उघडपणे बोलून दाखवली. या अंतर्गत वादाचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीचे नेते एकमेकावर कुरघोड्या करण्यावर उतरले आहेत. याचाच भाग म्हणून शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना उद्धव ठाकरे यांच्या मागे सोडले असावे अशी सगळीकडे चर्चा आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायला विसरू नका. धन्यवाद.